नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू आहे। पक्षामध्ये जागा वाटपावरून चर्चा सुरू झालेल्या आहेत। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे। सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत। या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे। बाळासाहेबांचे विचार सोडल्याने आज उद्धव ठाकरेंना दिल्लीच्या गल्लोगल्ली फिरावं लागतंय असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे। त्याशिवाय मालवण प्रकरणी राजकारण करणं दुर्दैवी आहे। सातत्याने आरोप करणाऱ्या संजय राऊतांनी ठाण्यातील एका रुग्णालयात दाखल व्हावं असंही माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मालवण प्रकरणी कुणालाही सरकार सोडणार नाही। दोषींना कठोर शिक्षा होईल। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत, प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबाबत श्रद्धा झालेली घटना दुर्दैवी आहे आणि त्यावर राजकारण करणे त्याहूनही दुर्दैवी आहे। जयदीप आपटे असो व अन्य कुणीही कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही। तो कुठेही असेल त्याला पकडून असे मी म्हटले होते आणि आता त्याला पकडले आहे असं शिंदे यांनी सांगितले। त्याशिवाय विरोधक जे राजकारण करत होते त्यांना जयदीप आपटे अटकेनंतर चपराक मिळाली आहे। जयदीप आपटेंची चौकशी होऊन कारवाई होईल। ही घटना दुर्दैवी होती, मात्र त्यावर विरोधकांनी राजकारण केले। सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा लवकरात लवकर पुन्हा तिथे उभारले हे आमचे उद्दिष्ट आहे असेही त्यांनी सांगितले। यावेळी संजय राऊतवर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांना ठाण्यातील एका रुग्णालयात उपचाराची गरज आहे असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला। दरम्यान जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा दिल्लीहून नेते इथे यायचे, आता उद्धव ठाकरेंना दिल्लीच्या गल्लीगल्लीत जावं लागते। मला मुख्यमंत्री करा असं सांगावे लागते। हे पाहून बाळासाहेबांना दुःख होत असेल। बाळासाहेबांचा विचार सोडल्यानंतर अशी परिस्थिती झाली आहे। आम्ही बाळासाहेबांचा विचार, आनंद दिघेंचा विचार घेऊन पुढे जातोय, राज्याचा विकास करतोय, राज्यात कल्याणकारी योजनाही आणत आहोत असे मुख्यमंत्री यांनी सांगितले। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओस, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।